काय झालं एवढं उदास काय आहेस? अरे यार काय सांगू यार, ह्या महिन्यात पण काहीच इन्कम नाही झालंय. 2 महिने आले बिझनेस नाही होते यार. पडून आता EMI आलंय, गाडीचा EMI आहे, घराचा EMI आहे, आपण TV घेतला त्याचा EMI आहे. बरं ज्यांना पैसे दिले उसने ते पण फोन उचलत नाहीत, ना कॉलबॅक करत आहेत. मला तर काय कळतच नाही यार, मला एवढं टेन्शन आलंय ना आता. काय इन्कमच नाहीये. वरून आता 31st येत आहे, परत तिथे खर्च होणार. बरं जाऊ दे, आपली अॅनिव्हर्सरी पण येते, तर काय हवंय तुला? आता जाऊ दे, थोडा प्रॉब्लेम मध्ये आहे तर कुठे जाणार, काय मागणार, काय घेणार? जाऊ दे आता, न गेलेलंच बरं, घरीच थांबूया. हेच ऐकायचं होतं ना तुला? मला माहितीये, जेव्हा अॅनिव्हर्सरी येते किंवा बर्थडे येतो तुला सगळे दुनियाभरचे प्रॉब्लेम आठवतात. हा, मग त्याच टायमाला तुला EMI आठवेल, TV EMI आठवेल, कोणी पैसे दिले नाही दिले ते आठवतील, हे बिल आठवतील, ते बिल आठवतील. मला माहिती नाही, ह्या वर्षी अॅनिव्हर्सरी मध्ये मला सोन्याची वस्तू हवी आहे. त्याच्याकरता तू काहीही कर, मला माहिती नाही. तुझे हे ड्रामे लग्न झाल्यापासून मी बघते. हे प्रभु, ओके. हे हरिराम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ? गलाव में पानी आ गया।